आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। यवतमध्ये बेकायदेशीर गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाविरोधात FDA ची मोठी कारवाई करण्यात आली। मलभारे वस्तीतील एका गोडाऊनवर टाकलेल्या छाप्यात तब्बल 6,09,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। राज्यात तंबाखूजन्य पदार्थांवर कडक बंदी असतानाही यवतच्या मलभारे वस्तीत एका गोडाऊन मध्ये हा प्रचंड साठा लपून ठेवण्यात आला होता। अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांना या बेकायदेशीर साठवणुकीची गुप्त माहिती मिळाली। माहिती मिळताच त्यांनी कोणताही वेळ न दवडता तात्काळ 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून पोलीस प्रशासन आणि पंचांना घटनास्थळी पाचारण केले। जेव्हा सर्व टीमने मिळून या गोडाऊनची झडती घेतली तेव्हा अधिकाऱ्यांचेही डोळे पांढरे झाले। या गोडाऊन मध्ये खरेदीची कोणतीही अधिकृत बिले नसलेला तब्बल 6,09,000 रुपयांचा प्रतिबंधित साठा दडवून ठेवण्यात आला होता। बेकायदेशीर मालासह प्रशासनाने हे गोडाऊन जागेवरच सीलबंद केले। या प्रकरणी गोडाऊन चालक आरोपी नितीन रोहिदास मलभारे याच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी आरोपी नितीन मलभारे याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले। या धडक कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीरपणे गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले। या प्रकरणाचा पुढील कडक तपास यवत पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुवर्णा गोसावी करतायत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।